नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरचा आपला अजेंडा आहे की तुम्ही क्लर्क आणि टायपिस्टच्या मेन्सचा अभ्यास कसा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पडतील. कारण आपल्याकडे भरपूर दिवस अवेलेबल आहेत, जवळपास 2.5 महिन्यांचा स्पॅन आहे. म्हणजे आता जी मेन्स एक्झाम होईल ही तुमची 3 सप्टेंबरला होणार आहे, त्याच्यामुळे भरपूर दिवस आहेत तुमच्याकडं. आणि चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला, एक थोडा बट कंटिन्युअसली आणि स्टडीमध्ये जर अभ्यास केला तुम्ही, तर चांगल्या पद्धतीने सिलेबस सगळा कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला डेप्थमध्ये सुद्धा नॉलेज भेटेल. ओके. आणि मी सांगितलं होतं की बऱ्याच जणांना 48-49 मार्क आहेत, तर त्यांनी प्रिपरेशन करायचं आहे का? तर ऑब्व्हियसली त्यांनी सुद्धा प्रिपरेशन करायचंच आहे. जरी कट ऑफ 50, 51, 52 असा जरी लागला तरी जो तुम्ही अभ्यास करताय हा तुम्हाला बाकीच्या एक्झाम्सला सुद्धा कामी पडणार आहे. आणि अभ्यास हा खरंच एक इंटरेस्टिंग चॅप्टर असतो आणि जर तुम्ही अभ्यास करत राहिला तर व्यवस्थित आपल्यामध्ये एक डेव्हलपमेंट होत राहते, एक सेल्फ कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि त्याच्यामुळेच तुमची ही जरी एक्झाम नाही निघाली तरी बाकीच्या एक्झाम्स तरी निघत राहतील. ओके. त्याच्यामुळं तुमची सुद्धा क्लर्क टायपिस्टची मेन्सची एक्झाम आहे, या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यासाला लागा. ओके. 3 सप्टेंबरला एक्झाम डेट आहे आणि आपण आता मेन्ससाठी कसं प्रिपरेशन करायचं आणि काय सिलेबस आहे हे थोडक्यामध्ये बघू. तर एकूण तुमच्याकडं 2 तासाचा वेळ असणार आहे मेन्स एक्झामसाठी 3 सप्टेंबरला आणि त्याच्यामध्ये एकूण 200 प्रश्न असतील आणि याच्या जे गुण आहेत म्हणजे एकूण एक्झाम ही 400 मार्कांची असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला 2 मार्काला असेल. ओके. आणि जी लँग्वेज असणार आहे ही मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न असतील. ओके. आणि पेपरचे विषय कुठले कुठले, ॲक्च्युली एकच पेपर होणार आहे आणि त्याच पेपरमध्ये तुम्हाला मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे आणि सामान्य क्षमता चाचणी हा सुद्धा त्याच्यामध्येच इन्क्लूड केलेला पोर्शन आहे. हा प्रत्येक चॅप्टर त्याच्यामध्येच म्हणजे ॲक्च्युली मराठीमध्येच बरेचसे टॉपिक आहेत, इंग्लिशमध्ये बरेचसे टॉपिक आहेत. ओके. तर आपण ते टॉपिक्स बघू कुठले कुठले आहेत. तर मराठीचा जर अभ्यासक्रम बघितला तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, तर हे सगळा मराठीचा पोर्शन आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इंग्रजीसाठी स्पेलिंग, त्यानंतर कॉमन वोकॅब, त्यानंतर पंक्च्युएशन्स, एक्सप्रेशन, सिंगल सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स. तर हा सगळा इंग्लिश आणि मराठीचा सिलेबस आहे आणि तुमच्याकडे दिवस भरपूर असल्यामुळं तुम्ही एक चॅप्टरला व्यवस्थित टाइम जर दिला तर पटकन सगळे सब्जेक्ट कव्हर होऊन जातील. ओके. आणि मराठीमध्ये असे जास्त काही चॅप्टर नाही आहेत, तुम्हाला फक्त एक 6 ते 7 पॉईंट आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ओके. त्यानंतर जो सामान्य क्षमता चाचणी हा एक विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. एकाच पेपरमध्ये हे सगळे विषय इन्क्लूड आहेत. तर सामान्य क्षमता चाचणीमध्ये भरपूर सब टॉपिक आहेत, जसं की सामान्य ज्ञान आहे, त्यानंतर बुद्धिमापन विषयक प्रश्न, त्यानंतर गणित आहे, सामान्य विज्ञान सुद्धा आहे, चालू घडामोडी, माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला करायचेत. आता याच्यामध्ये सुद्धा सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा जे आपल्या चॅनलवरती भरपूर लेक्चर्स अवेलेबल आहेत, सगळ्या टॉपिकशी संबंधित आहेत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स सगळे टॉपिक आहेत, तसे हे सगळे तुम्ही कव्हर करा. त्याच्यानंतर बुद्धिमापन विषयक प्रश्न जे असतील हे तुम्ही डेली क्विजमधून कव्हर करू शकता. डेली क्विजचे जे आपले प्रश्न असतील हे तुमच्या एकदम तलाठी लेवलपासून ते इवन UPSC एक्झाम्समध्ये सुद्धा जे बुद्धिमत्तावरती जे प्रश्न बनतात तर तशा प्रकारचे आपण कव्हर करतो त्याच्यातून. ओके. त्याच्यानंतर गणितासाठी आपण गणित सुद्धा आता आपल्या डेली क्विजमध्ये इन्क्लूड करणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या अंकगणितामधले जे प्रकार आहेत, बीजगणित आहे, त्यानंतर भूमिती, सांख्यिकी, म्हणजे हे सगळे चॅप्टर्स आपण या डेली क्विज सेशनमध्ये कव्हर करणार आहे. ओके. तिथून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा RS अग्रवाल हे इंग्लिशमधून बुक अवेलेबल आहे, त्याच्यातून सुद्धा तुम्ही हे रिझनिंग आणि कॉन्ट हा टॉपिक कव्हर करू शकता. ओके. त्याच्यानंतर या परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान हे स्पेशली मेन्शन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण हे टॉपिक याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. कारण सरळ एक चॅप्टर आणि एक पॉईंट ॲड केलेला आहे तुमच्या सिलेबसमध्ये सामान्य विज्ञान नावाचा. त्याच्यामुळं आता याचा अभ्यास कसा करायचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर ह्याचा अभ्यास आता तुमच्याकडे एक व्यवस्थित टाइम स्पॅन आहे, एक 2.5 महिने आहेत आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करा. हा अभ्यास तुम्हाला MPSCला कामी पडणार आहे म्हणून मी सांगतोय हे. कारण सामान्य विज्ञान तुम्ही शाळेच्या पुस्तकातून चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकता.
ओके, म्हणजे आपले जे बोर्डाचे पुस्तकं होते ते सगळेच्या सगळे परत 7वी पासून वाचायला सुरुवात करा. 7वी ते 10वी बोर्ड वाचून झाल्यानंतर जर जमलं तर NCERT ट्राय करा, किंवा परत 11वी आणि 12वीचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे टॉपिक करा. ओके, मग तुम्हाला त्याच्यातून नक्कीच खूप भारी अभ्यास होणार आहे आणि तुमचा जे MPSC 2018 मध्ये जी MPSC होईल त्याच्या दृष्टीने सुद्धा एक चांगलं प्रिपरेशन बनल. ओके, आणि मग सामान्य विज्ञानमधले सगळे पॉईंट्स तुमचे कव्हर होऊन जातील आणि नक्कीच तुम्हाला त्यातून मार्क वाढतील सुद्धा. ओके, आणि आता चालू घडामोडी याच्यामध्ये भारतातील व महाराष्ट्रातील, त्याचबरोबर खाली सुद्धा एक मुद्दा आहे क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती, हे सुद्धा करंट अफेअरमध्येच येईल. जसं की वेगवेगळे अवॉर्ड्स होतात, मग त्या अवॉर्ड त्याच्याशी संबंधित हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड विचारलं एक्झाममध्ये, तर तो सुद्धा एक चालू घडामोडीमधलाच एक क्वेश्चन असणार आहे. ओके, त्याच्यामुळे चालू घडामोडी तुम्ही व्यवस्थित करायचे. आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अवेलेबल आहेत सगळे, त्याच्यातून भरपूर प्रश्न एक्झाममध्ये आले. इव्हन एक्झाममध्ये जे प्रश्न आलेत, एक जर 20 प्रश्न आले असतील तर त्याच्यापैकी एक 17 ते 18 प्रश्न आपल्या लेक्चर्समधून आलेत. म्हणजे जे आपली जी वेवलेंथ आहे ही जवळपास 90% मॅच होतीये. ओके, आयोगासोबत. त्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित चालू घडामोडींचे सगळेचे सगळे सेशन अटेंड करत जा. डेली क्विजमध्ये सुद्धा आपण चालू घडामोडी कव्हर करतो आणि त्याचबरोबर वीकली सुद्धा लेक्चर्स अवेलेबल करून देतोय. ओके, ते सगळेचे सगळे लेक्चर्स तुम्ही ॲज इट इज बघा. त्यानंतर माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान, त्याच्यासाठी ऑलरेडी सिलेबसमध्येच कुठलं पुस्तक करायचं आहे हे सुचवून दिलेलं आहे. SSC बोर्डाचं इयत्ता 9वी व 10वीचं ICT पाठ्यक्रमानुसार हे पुस्तक सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, किंवा हा सिलेबसचा पॉईंट आहे, हे तुम्हाला तिथून व्यवस्थित कव्हर सुद्धा होऊन जाईल. ओके, माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधित प्राथमिक ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. मग ह्याच्यासाठी किती दिवस वगैरे द्यायचे अभ्यास करताना हे सुद्धा पुढं मेन्शन केलेलंच असेल. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, तर हे पॉईंट्स तुम्ही सिलेबसमध्ये कव्हर करायचे. आता याच्यासाठी तुम्हाला अवेलेबल तर भरपूर दिवस आहेत, मात्र त्याचं युटिलायझेशन जर व्यवस्थित केलं तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. त्याच्यामुळे याचं युटिलायझेशन व्यवस्थित करा आणि ते सुद्धा तुम्हाला आम्ही सांगतोय त्यानुसार जर फॉलो केलं तर नक्कीच एक्झाममध्ये चांगले मार्क पडतील आणि ही पोस्ट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित भेटून जाईल. आणि एखादी पोस्ट स्वतःच्या जवळ असणं किंवा स्वतःकडे एखादी पोस्ट असेल तर तुमचा जो बाकीचा अभ्यास आहे, तुमचा जे हायर एम असेल, ओके, ऑब्व्हियसली MPSC UPSC तुमचं एम असणार आहे. मग त्याच्यासाठी जर तुमच्याकडे ही जर पोस्ट अवेलेबल असेल तर अभ्यासाला एक कॉन्फिडन्स पण येईल. ओके, आणि एक रिलॅक्समध्ये तुमचा अभ्यास सुद्धा चालू राहील. तर सब्जेक्ट आणि किती दिवस तुम्ही द्यायचे हे इथं मेन्शन केले. हा 60 दिवसांचा प्लॅन असणार आहे. जे राहिलेले एक तुमच्याकडे एक 15 ते 20 दिवस असतील ते आपण हे 60 दिवस झाल्यानंतर त्याच्याबद्दल एक प्लॅन बनवू. ओके, मात्र या 60 दिवसांमध्ये, आता पहिल्या 60 दिवसांमध्ये तुम्ही कधीही लेक्चर बघा, तिथून 60 दिवस तुम्ही हा प्लॅन फॉलो करा. ओके, त्याच्यानंतर म्हणजे जनरल स्टडीजसाठी तुम्ही 60 दिवस द्यायचे आहेत. जनरल स्टडीजमध्ये सगळेच टॉपिक येतील, हिस्ट्री, जॉग्रफी, त्यानंतर नागरिकशास्त्र आहे, इकॉनॉमिक्स आहे. ओके, जनरल स्टडीमध्ये सगळं इन्क्लूड होऊन जाईल. त्याच्यानंतर रिझनिंग आणि कॉन्ट ह्याच्यासाठी 60 दिवस द्यायचे आहेत. आता हे 60 दिवस द्यायचे आहेत म्हणजे 60 + 60 + 60 असं नाही करायचं. तुम्हाला 3 टॉपिक एका दिवसात करायचेच आहेत, म्हणजे ॲटलिस्ट 3 टॉपिक तरी करायचेच आहेत. कुठले कुठले 3 टॉपिक? तर जनरल स्टडीज करायचं आहे, रिझनिंग आणि कॉन्ट करायचं आहे आणि करंट अफेअर. तर याच्यासाठी तुमच्याकडे 60 दिवस अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला हे 3 चॅप्टर डेली करायचे आहेत. ओके, आणि त्याच्यासोबत एक ॲडिशनल पण चॅप्टर घ्यायचा आहे तुम्ही अभ्यासाला, एखादा अजून सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग तो तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्लिश घ्या आणि याच्यासाठी 20 दिवस द्यायचे आहेत. ओके, म्हणजे दिवसातून तुम्हाला 4 सब्जेक्ट करायचे असतील टोटल. हे 3 तर वरचे कंपल्सरी आहेतच, त्याचबरोबर मराठी और इंग्लिश असं तुमचं 20 दिवस चालेल. त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश संपल्यानंतर राहिलेले बाकीचे जे दिवस आहेत, 40 दिवस आपल्याकडे आणखीन असतील शिल्लक, तर त्याच्यामध्ये जनरल सायन्ससाठी 15 दिवस द्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर माहिती व संपर्क ज्ञान संबंधी प्राथमिक ज्ञानासाठी 10 दिवस द्यायचे आहेत आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, तर ह्याच्यासाठी राहिलेले 15 दिवस द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने जर काउंट कराल तर 60 दिवस तुमचे कंप्लीट होतील आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. म्हणजे तुम्हाला दिवसातून 4 टॉपिक करायचे आहेत. कुठले कुठले कंपल्सरी आहेत? जनरल स्टडीज कंपल्सरी आहे, रिझनिंग, कॉन्ट आणि करंट अफेअर हे 3 टॉपिक करायचे. म्हणजे हे सोपं आहे लक्षात ठेवायला सुद्धा, जास्त तुम्हाला जम्बलिंग पण नाही होणार, कारण हे प्रत्येक टॉपिक इझी आहे. ओके, आणि असं काही नाही की हा पाठ करावा लागतो. करंट अफेअर तुम्ही वाचून अगदी मजेशीर पद्धतीने सगळं लक्षात राहील. रिझनिंग आणि कॉन्टची तर तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आहे
आणि जनरल स्टडीजसाठी एखादा टॉपिक, आज हिस्ट्री घ्या, त्याच्यानंतर हिस्ट्रीमधले एक 4-5 पॉईंट कव्हर करा, दुसऱ्या दिवशी पॉलिटी घ्या, तर जनरल स्टडीज अशा पद्धतीने कव्हर करा. ओके, म्हणजे हे 3 टॉपिक तुम्ही दिवसभरात एक 6 तास तरी मिनिमम हे 3 टॉपिक करायचे. त्याच्यानंतर 2 ते 3 तास राहिलेल्या 4 टॉपिकपैकी एखादा टॉपिक तुम्ही करू शकता. म्हणजे मराठी घेतलं तर 4 तास वाचा, त्यानंतर हे मराठी सगळं 20 दिवसामध्ये संपलं, मराठी आणि इंग्लिश 20 दिवसामध्ये संपल्यानंतर परत जनरल सायन्ससाठी 15 दिवस द्या, ते पण एक 3 तास करत जा दिवसातून. ओके, आणि जनरल सायन्स तुम्हाला कुठून करायचं हे सुद्धा सांगितलंय, त्याच्यामुळं ते शाळेची सगळे पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात सुद्धा करा. ओके, तर अशा पद्धतीने जर अभ्यासाचं नियोजन असेल तर ही पोस्ट नक्की भेटणार आहे तुम्हाला. आणि नक्की याच्याशी ओनेस्ट राहा, एकदम स्ट्रिक्ट राहा या पॉईंटशी. बाकीच्या एक्झाम्सला सुद्धा याच्यातून केलेला अभ्यास कामी पडणारच आहे. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.